आज तुम्ही शिर्डीला जर गेलात तर काही जण म्हणतात की तिकडे गेलं ना मूर्तीसमोर उभं राहिलं की असं वाटतं काय नको यार ऑलरेडी देतोय तो, इतकी त्या मूर्तीमध्ये ती पॉवर आहे. म्हणजे ती पॉवर मूर्तीत नाही, आतापर्यंत ज्या गोष्टी लोक तुमच्या मनावर भरल्या गेल्यात ना की शिर्डी बाबांच्या मूर्तीसमोर जाऊन उभा राहा, तुला असं वाटतं काही गरज नाही मागायची, यार तो देतच आपल्याला, हे तुमच्यावर बिंबवलं गेलंय. मी पुन्हा एकदा सांगतोय ते सायकोलॉजिकल आहे. खरंय. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी सतत तुमच्या कानावर पडतात त्या तुमच्या मनात राहतात आणि तुम्ही त्या शिर्डीला जाता आणि बाबांची मूर्ती दिसते, तीच बाबांची मूर्ती वर्तकनगरला आहे, तिथेही तेच तुम्हाला फील येईल. आज तुम्ही कुठेही जा, चर्चमध्ये गेलात तर येशूकडे पाहिल्यावर, मदर मेरीकडे पाहिल्यावर पण तुम्हाला तेच भाव येतील, ते विचार तुमच्यावर बिंबवले गेलेत. सो मला वाटतं तुम्ही जे मनावर बिंबवता तो तुमच्याकरता तो देव आहे, ते विचार तुमचे देव आहेत. आणि श्रद्धा आणि सबुरी. मी नेहमी माझ्या घरी देवार आहे, मी घरात पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. तर शूटिंगसाठी बाहेर कधी गेलो काही दिवस तर माझ्या इकडे राहतं, पण दर गुरुवारी माझं गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र मी वाचतो. सो अरे तू संध्यावर पूजा, ते मला बरं वाटतं मनाला.